हॅलो एव्हरीवन, आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे। तर आम्ही आलेलो आहोत विनूच्या बाबांच्या घरी पुन्हा। भावाचे लग्न डिसेंबरमध्ये आहे। विनूची शाळासुद्धा सुरू आहे, त्यामुळे आम्हाला थोड्या दिवसासाठी इकडे यावे लागले, कारण डिसेंबरमध्ये विनूचे स्कूल खूप दिवस चुकणार आहे। आज विनू स्कूलला गेलेला आहे आणि मी जेवणाची तयारी करत आहे। तर त्याचा टिफिन मी ऑलरेडी बनवून दिलेला होता। तर जेवण आवरल्यानंतर मी इथं फ्रेश कढीपत्त्याची पाने तोडून आणलेली आहेत। तर इथं 2 झाडं आहेत, तर 3 ते 4 दिवस पुरतील अशी कढीपत्त्याची पाने तोडून मी आणते आणि नंतर ती व्यवस्थित धुवून स्टोअर करते। तर काल ना मी मूग भिजत घातले होते त्याला मोड आणण्यासाठी। तर इथं ना वरती जे मूग होते त्यांना थोडे थोडे मोड आलेले आहेत आणि खाली जे होते ते अजून मोड आलेले नव्हते, त्यामुळे मी त्याला काढून अशा या जाळीमध्ये पसरून ठेवत आहे, त्यामुळे याला पटकन मोड येतील। तर ही पहा, ही आहेत 8 दिवसापूर्वी फ्रीजमध्ये ठेवलेली पाने, जशीच्या तशी फ्रेश आहेत। आतासुद्धा मी ही पाने अशीच ठेवणार आहे डब्यामध्ये। टिश्यू पेपर घातला, त्यावर धुतलेली ओलसर कढीपत्त्याची पाने तशीच भरून झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवणार आहे। जवळजवळ 15 ते 20 दिवस ही पाने अशीच फ्रेश राहतात। आज आलेलं आहे माझे पार्सल। तर हे आहेत प्लांटर्स, प्लास्टिकमध्ये आहेत हे प्लांटर्स। तर मी हे मिशोवरून ऑर्डर केलेले आहेत। तर 6चे 2 सेट मी मागवले होते। तर एक सेट जो आहे तो 243 243 रुपीजना मला मिळालेला आहे। तर खूप छान आहेत, मीडियम साईजमध्ये आहेत। तर हे जे हँगिंग प्लांटर्स आहेत, जे आम्हाला कार पार्किंग एरियामध्ये हँग करायचे आहेत, याच्यासोबत याच्या चेनसुद्धा मिळालेल्या आहेत। 2 सेम सेट मागवलेले आहेत, त्यामुळे 2 कलर सेम असे आलेले आहेत। पण खूप छान आहेत, मस्त असे आहेत, मला खूप आवडले। एक चैन इथं मी लावून पाहिली आणि जी मला पहिली चैन भेटली ना, ती थोडीशी एक मिसिंग होती, छोटीशी। इथं बघा तुम्ही, तर असं छोटंसं जे चैनचा एक तुकडा आहे तो मिसिंग होता, तर त्यामुळे मी इथं टाचन लावून जुगाड केलेला आहे। अशा प्रकारचे प्लांटर्स तुम्ही खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये पाहिले असतील आणि तुमच्याजवळ असतीलसुद्धा। तर लवकरच नर्सरीमधून काही प्लांट्स आणून आम्ही याच्यामध्ये भरून हे हँग करणार आहोत। तर आज माझा इव्हनिंगचा मेन्यू होता थोडासा स्पेशल डिनरसाठी। याची तयारी मी संध्याकाळी 5:30 पासून सुरू केलेली आहे। तर हे आहे लाजाळूचे झाड, ज्याचे सायंटिफिक नेम आहे मिमोसा पुडिका। तर तुम्हाला माहीत असेल की याला हात लावलं की याची पाने आतल्या साईडला दुमडतात आणि काही मिनिटांनंतर ती पुन्हा होते तशी होतात। लहानपणी इतकी मजा यायची ना या लाजाळूच्या पानांना मिटायला पाहताना। आम्ही शोधून याला हात लावायचो आणि इथं घराच्या आजूबाजूला खूप सारे लाजाळूची झाडे आहेत, सोबतच आळूची पाने सुद्धा खूप सारी आहेत। तर मी इथं फ्रेश आळूची पाने तोडून आणलेली आहेत आळूवड्या बनवण्यासाठी। या पानांना व्यवस्थित आमसूल लावून किंवा लिंबू वापरून स्वच्छ धुवावे लागते, नाहीतर कसं होतं खाल्ल्यानंतर घशामध्ये खूप सारे खवखव होते। Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go. तर इथं ना एका गॅसवर मी ठेवलेला आहे आमटी होण्यासाठी कुकर आणि दुसऱ्या गॅसवर भात शिजत आहे। तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते इथं। तर बटाटे घेणार आहे सोलून, कारण मी बनवणार आहे बटाटे भजीसुद्धा आणि आळूच्या वड्यासुद्धा। तर दोन्हींसाठी एकच बॅटर मी तयार करणार आहे, जेणेकरून बटाटे भजीसुद्धा होतील त्या बॅटरमध्ये आणि आळूच्या वड्यांना लावण्यासाठी ते बॅटर मी वापरू शकेन। Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what. तर इथं तयार झालेलं आहे माझं बॅटर। तर जास्त काही नाही, हळद, तिखट, मीठ आणि बेसनचं पीठ इतकंच घातलेलं आहे मी याच्यामध्ये, बाकी काहीही घातलेलं नाही। आणि बटाट्याचे काप जे आहेत त्याच्यामध्ये मी बुडवून व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे। तर ते तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तर त्या तेलामध्ये अगोदर मी नाही पापड तळून घेत आहे। तर हे आहेत नाचण्याचे पापड, जे हेल्दीसुद्धा आहेत। हे नाचण्याचे पापड मी अगोदर तळून घेईल, त्याच्यानंतर बटाटे भजी तळून घेणार आहे या तेलामध्ये, आणि त्याच्यानंतर लास्टला याच कढईमध्ये मी आळू वड्या फ्राय करून घेणार आहे।
close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. तर जेव्हा दोन्ही गॅस बिझी असतात ना त्यावेळेला मी इतर काम करते पटपट. तर भांडी वगैरे पटपट घासून घेते. जितकी त्यावेळी होतील तेवढी भांडी घासते, बाकीची नंतर घासते. तर आता बनवणार आहे आळू वड्या. Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go. माझ्याजवळ ना स्टीमर नाही आहे, त्यामुळे मी कसं करते ही जाळीचा वापर करून या वाफवून घेते. आळूच्या वड्या असेल किंवा जे पदार्थ मला वाफवायचे असतात ना ते या जाळीच्या सहाय्याने मी वाफवून घेते. एका बाजूला आळू वड्या वाफवण्यासाठी ठेवलेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला मी पटपट सर्व भाकऱ्या करून घेतलेल्या आहेत. आणि इथं पहा, तर वाफवून झालेल्या आहेत. तर याचे ते छोटे छोटे पीस करायचे आणि नंतर त्याला फ्राय करायचं. Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go. अशा प्रकारे माझ्या आळू वड्या तयार झालेल्या आहेत. चला तर इथं प्लेटिंग करूया रात्रीच्या जेवणासाठी. तर बटाटे भजी घेतलेले आहेत, त्याच्यानंतर मस्त अशा आळू वड्या इथं घेतलेल्या आहेत. तर आळू वड्या आपण स्नॅक म्हणून सुद्धा खाऊ शकतो, मस्त लागतात फक्त तशासुद्धा खाण्यासाठी. त्याच्यानंतर इथं आहे पिवळ्या बटाट्याची भाजी. Close till I get up. Time is barely on our side. तर हा होता माझा आजच्या दिवसाचा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तोपर्यंत टेक केअर फ्रेंड्स, बाय बाय. Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go. Through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on